नमस्कार. आज आपण पापलेटच्या डोक्याचा जो भाग असतो त्याचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी पापलेटच्या डोक्याचा जो भाग असतो तो साफ करून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपल्याला त्यात पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, 1 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि 2 टेबलस्पून गरम मसाला वाटण टाकायचं आहे. ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि गरम मसाला वाटण कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो नक्की बघून घ्या. आता आपल्याला यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकून झाल्यावर आपल्याला सर्व मसाले चांगले मिक्स करून मच्छीला लावून घ्यायचे आहेत. मच्छीला मसाला लावून झाल्यावर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला गॅसवर टोप ठेवून त्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर आपल्याला त्यात 4 ते 5 बारीक चिरलेल्या किंवा ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. लसूण चांगली भाजली गेली की आपल्याला त्यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो आपल्याला चांगला भाजला जाईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर परतत राहायचं आहे. टोमॅटो चांगला भाजला गेल्यावर आपल्याला त्यात पाव चमचा हळद आणि आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. आपण मच्छी मॅरिनेट करताना देखील मिरची पावडर वापरली आहे, ते लक्षात घेऊनच मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे. आता आपल्याला यात आपण मॅरिनेट केलेली मच्छी टाकायची आहे. आपल्याला आता यात पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जसा रस्सा कमी जास्त हवा असेल त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून झाल्यावर आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे. रश्श्याला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे.
रस्स्याला उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद ते मध्यम करायची आहे. आता आपल्याला यात कोकम टाकायचा आहे. इथे मी 2 कोकमचे तुकडे करून यात टाकलेले आहेत. आपल्याला आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि रस्सा शिजू द्यायचा आहे. आपल्याला आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आपला रस्सा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून रस्सा असाच 5 ते 10 मिनिटांसाठी गॅसवरच ठेवायचा आहे. इथे आपला पापलेटच्या डोक्याच्या भागाचा रस्सा बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.